माझं बाळ श्लोक अरे वा, मस्त काढलं हो चित्र. माझं बाळ श्लोक. हो हो हो, तो खडू दे बरं आता. दे. व्हेरी गुड. आता हे औषध खायचं आणि गप्प झोपून जायचं. व्हेरी गुड गुड. श्लोककडे जायचं. मी किती वेळा सांगितलं मी वेडी नाही आहे मी. मला मला माझं मला बाळाकडे जायचं. मला श्लोककडे जायचं. माझं बाळ मला इथे नाही जायचंय. ते वाट बघताय माझी. बाळाकडे जायचं मला. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जगातलं सर्वात सुंदर नातं कुठलं असेल तर ते आई आणि मुलाचं. या नात्याची सुरुवात खरं तर आईच्या गर्भातूनच होते. पण कुठल्याही कारणामुळे जर या आईला आणि मुलाला वेगळं राहावं लागलं तर ना आई जगू शकेल ना मुलगा. आज या भागामध्ये आम्ही अशीच एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आलोय, ज्यामध्ये एक आई तर दुसरीकडे हा मुलगा रस्त्यावर आपल्या आईला शोधत वणवण भटकतोय. या दोन्ही घटनांमध्ये काही परस्पर कनेक्शन आहे का? आई मुलाची ही नेमकी गोष्ट काय आहे, चला पाहूया. हा, ती केस कोर्टात रजिस्टर्ड झाली आहे. हा, परवापर्यंत तारीख मिळेल बहुतेक. बरं, कळवतो मी नंतर फोन करतो. काय रे बाळा, काय झालं? काका, माझी मम्मी हरवली. तू कोणाबरोबर आलायस? नाही, कोणीच नाही आलं. मी एकटाच आलोय. बाळा, नाव काय तुझं? श्लोक. तुझी मम्मी कधीपासून हरवली? 2 वर्ष आधी, जेव्हा मी लहान होतो. आता किती वर्षाचा आहेस तू? 12 वर्षाचा. 12. म्हणजे तू 10 वर्षाचा असताना तुझी मम्मी हरवली. हो बरं, पप्पांचा फोन नंबर लक्षात आहे तुला? हो. सांग. 8044. सर, ही श्लोकची मम्मी नाही आहे. माझ्या आणि श्लोकच्या मम्मीचा डिवोर्स 7 वर्ष आधीच झाला होता. ही बाई कोण आहे, हा फोटो याच्याकडे कसा आला हे मला नाही माहीत. मग याची मम्मी गेली कुठे? आणि डिवोर्स तुम्हा दोघांचा झाला, याचा काय दोष? इतकी वर्ष झाली याची मम्मी याला भेटली का नाही? सर, हा तिला भेटतो कधी कधी. मी आता जे सांगीन ते तुम्हाला खोटं वाटेल, पण मी तुम्हाला एक पत्ता देतो. तुम्ही जाऊन तिथे चौकशी करू शकता. आम्हाला अर्चना म्हात्रे यांच्याशी एक केस संदर्भात बोलायचं आहे. भेटू शकतो त्यांना? ठीक आहे सर. वैभव, हा बोला. है ना, अर्चना म्हात्रेंच्या वॉर्डमध्ये घेऊन जा. या सर. थँक्यू. अर्चना, रडू नका. मी 1 तासाने येतो. पाटील, हे ना यांची औषधं दे. बरं. डॉक्टर, मला ना काहीतरी बोलायचं. मी नीट वागेन. मी कोणावर नाही आरडाओरडा करणार. पण मला बाळाकडे जाऊन जर ना तो वाढ बघते. मी पाय पडते. मी तुमचा पाय पडते, पण मला जाऊ दे. जाऊ दे. जाऊ दे. अजून थोड्या दिवसाचा प्रश्न. मी तुला डिस्चार्ज देईन. नाही, आता जाऊया ना आपण. वाढ बघतो. आम्हाला अर्चनाला काही प्रश्न विचारायचे एका केस संदर्भात. आम्ही विचारू शकतो त्यांना? मला प्रश्न विचारायचे.
शहाण्या मुलीसारखे बसले. मला विचारा ना, सगळे प्रश्न विचारा, मी सगळ्याची छान उत्तर देईन. पण तुमचा मुलगा आमच्याकडे आला होता तुम्हाला शोधत. श्लोक बोलवते ना, तुम्हाला ऐकलं नाही कोणी. मी सांगत होते माझ्या वाट बघून माझ्या बाळाकडे जाऊ दे, ऐकलं नाही. चल जाऊया पण, चल जाऊया. तू वाट बघतो तू माझी, त्याच्याशी खेळायचं. आपण जाऊया. चला की. अहो तुम्ही मला घ्यायला हव्यात ना, चला ना जाऊया. इन्स्पेक्टर साहेब, तिची आता मानसिक स्थिती ठीक नाहीये, तुम्ही नंतर या. नंतर का म्हणून तुम्ही काय बोला. तुम्ही तो आत्ता आलाय, माझी वाट बघतो. चला ना, मला घेऊन चला. चला मी तुमच्या पण बाहेर पडते. चला घेऊन चला ना. माझी वाट बघतोय. तुला कळत नाही का? अक्कल नाही का तुला? मम्मी मारू नका. सॉरी बघ मला तुला मला मारायचं नव्हतं. बस हे बघ, शांत बस. हे बघ, तुझ्यावर हात उचलला. हे बघ, माझी गोष्ट आहे. तू ना तुझ्या मम्मीला विसरून जा. तुला सांगितलं होतं, आठवतं ना, मी तुला सांगितलं होतं की तुझ्या मम्मीने तुझ्याबरोबर काय केलं होतं ते. हां, अरे उद्या मम्मीने तुझं बरं वाईट केलं तर माझं काय होणार सांग ना. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार रे बाळा. तुम्ही खोटं बोलताय. ती अर्चना माझी मम्मी नाहीये. अरे तीच तुझी मम्मी आहे. नाही, सविता मम्मीच माझी आई आहे. मी आईच्या खूप गोष्टी वाचल्या आहेत. आई कधीच तिच्या मुलांना मारत नाही. हे बघ बाळा, गोष्टीत आणि खरं आयुष्यात खूप फरक असतो. तू ना तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, ठीक आहे? या पोलिसांच्या भानकडे तू पडू नकोस. अरे उद्या उठून खोट्या केसमध्ये त्या लोकांनी मला जेलमध्ये टाकलं तर तुझं काय होणार सांग ना मला. नाही, मी पोलीस काकांकडे जाणारच. मला सविता मम्मीला भेटायचं आहे. मारा मला, मारा 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 मारा. तुम्ही किती मारलं तरी मी रडणार नाही. मी पोलीस काकांकडे जाणारच, कारण मला सविता मम्मीला शोधायचं आहे. हे घ्या. आणखीन लागले तर सांगा, पण माझ्या श्लोकला, माझ्या नातवाला काही कमी पडू देऊ नका. हे बघा, तो तुमचा नातूच नव्हे तर माझा मुलगा सुद्धा आहे. आणि मी त्याची काळजी कशी घेतोय ना, हे जर का बघायचं असेल तर तुम्ही माझ्या घरी कधीही येऊ शकता. येतो मी. अहो जरा थांबा, इकडे या. राघव, आणखीन एक सांगायचं राहिलंय. आता अजून काय बाकी आहे? मनोविकार पुनर्वसन केंद्रातनं अर्चनाला काही दिवस डिस्चार्ज मिळतोय. ती घरी यायचं म्हणते. वा, छान. तुमची मुलगी घरी येते, चांगलं आहे. नाही, पण तुम्हाला जर का लक्षात नसेल ना तर मी आठवण करून देतो. आमच्या दोघांचा घटस्फोट झालाय, कळलं ना? अहो पण ती श्लोकची आई आहे, तिला त्याच्याबरोबर राहू दे ना थोडे दिवस. आणि उद्या जर का तिने श्लोक बरोबर काही केलं तर? मागे तिने श्लोकचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. हे बघा, उगाच माझं तोंड उघडायला लावू नका. येतो मी. आओ 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 थांबा. ऐकू आई. सर, सांगितलं मी त्यांना त्याबद्दल. गुड. अरे श्लोक, ये. काय झालं बाळा, तू परत का आलास? काका, माझ्या मम्मीचा फोटो तुमच्याकडेच राहिला होता. प्लीज द्या ना तो फोटो मला. माझ्याकडे तेवढाच एक फोटो आहे. अरे बाळा, नाही, कोणी द्यावं लागेल त्याला फोटो आपल्याला. मी देतो, ये बाळा. तू काही खाल्लंयस का? चांगली राहा घरात. तुला आवडतं ना म्हणून पुरी भाजी बनवली तुझ्या आवडीची. हा, खाशील ना? हे बघ तर हा, पुरी भाजी का बेटा? तर आवडते ना तुला पुरी भाजी? तर आकर 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 आकर. आई नको. आई मला, आई आई मला माझ्या मुलाला
श्लोकला भेटायचंय. तो आला नाही अजून. अगं आई अगं थांब. श्लोक 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 नाही दिसत आहे तिथे. श्लोक आला नाही अजून. तू पोहोच. अगं राघव ना त्याला घरी घेऊन येतोय आपल्या. आता इथे ना. आता हा राघव ना घरी श्लोकला आणायचे पण पैसे घेणार. पैसे त्याला मिळणार, पण त्रास मात्र मला एकटीला सहन करावा लागणार. तुझी म्हातारी आई काही कमी होती का? आपल्याला मूल होत नाहीये त्यासाठी आपल्याला IVF पण करायचं होतं, आणि त्यात हे सगळं. हे बघ जरा ना शांतीने घे. थोडे दिवसाचा प्रश्न आहे. अर्चनाताई जाणार आहे रिहॅब सेंटरला. आणि IVF साठी प्रयत्न करतोय ना मी. तू टेन्शन नको घेऊ. हे बघ ऐक, आईनी अर्धी प्रॉपर्टी श्लोक आणि अर्चनाताईच्या नावावर केली, त्यामुळे जरा शांतीने घे. इथेच तर अडलंय ना सगळं. आता सगळं इथे येऊन राहणार, मग बनवा घराचं मेंटल हॉस्पिटल. थँक्यू पोलीस काका, तुम्ही मला माझ्या मम्मीचा फोटो परत दिला. थँक्यू. हॅपी ना बेटा? हे घे तुझ्यासाठी ज्यूस आणलाय. घे. नको. बर बिस्किट घे. बरं श्लोक बेटा मला सांग, असं काय घडलं होतं की तुझी ही सविता मम्मी तुला सोडून गेली? नाही काका, माझी मम्मी मला असं सोडून नाही जाऊ शकत. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. नीज माझा नंदलाला नंदलाला रे. काका प्लीज तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या ना आणि माझ्या मम्मीला शोधून आणा ना प्लीज. हे बघ श्लोक बेटा, आपण नक्की शोधूया तुझ्या मम्मीला. बस तू बस, नीट बस. पण मला सांग, तुझ्या बाबांचं आणि सविता मम्मीचं कधी भांडण झालं होतं? श्लोक तू परत इथे आलास? हां थँक्यू 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 इन्स्पेक्टर. तुम्ही मला फोन केला नसता तर मी याला कुठे शोधत बसलो असतो. चल काकांना थँक्यू म्हण आणि आपण निघूया. ओके चल. एक मिनिट, मला तुम्हाला काय विचारायचं आहे. असं काय घडलं होतं राघव की तुमच्या मिसेसना रिहॅब सेंटरमध्ये ॲडमिट करावं लागलं? लग्न झाल्यानंतर ह्याची आई काही दिवसानंतर सतत डिप्रेशनमध्ये असायची. तिने एकदा मला आणि ह्याला मारायचा सुद्धा प्रयत्न केला होता. डॉक्टरांना दाखवलं तेव्हा समजलं की तिला डिप्रेशनचा आजार आहे. आणि मग तो आजार इतका वाढत गेला की तिचं मानसिक संतुलन बिघडलं. आणि म्हणून मी तिला डिवोर्स दिला. आणि मग तिच्या माहेरच्यांनी तिला रिहॅब सेंटरमध्ये घातलं. पण मग हा श्लोक सविता नावाच्या बाईला मम्मी का म्हणतोय? सर ह्याचं पण डोकं फिरलं याच्या आईसारखं. चला सर मी येतो. मला याला याच्या आईकडे घेऊन जायचं. तिला आज डिस्चार्ज मिळालं आहे. हां येतो. श्लोक नको पळू. हे श्लोक श्लोक श्लोक, अरे ये ना बाहेर ये. श्लोक, अरे मी आई आहे तुझी आई. ये ना माझ्यासोबत. हे श्लोक ये ना रे. हे बघ
तू नाही येत मग मीच येते. तो हे बघ, घाबरतोय. हे बघ, थांब, अंजली, जाऊ माझी नको. गोष्ट ऐक. श्लोक काय नाही करणार तो श्लोक. थांब अरे. श्लोक अरे थांब. अरे श्लोक थांब, जाऊ नको. अरे बेटा ये ना. हे श्लोक थांब. घाबरतोय यार तुला. अरे इकडे. श्लोक श्लोक थांब. श्लोक दार उघड. श्लोक दार उघड. अरे प्लीज मागे वा प्लीज मागे वा प्लीज मी हात जोडतोय मागे वा प्लीज. अर्चना बोलाव ना प्लीज. इकडे प्लीज त्याला भेट. सर हा श्लोक त्याची सविता मम्मी हरवल्याची तक्रार घेऊन सारखा पोलीस स्टेशनला येतोय. काय वाटतं तुम्हाला त्याच्या बोलण्यात काही तथ्य असेल? नायकोडी, एखादी काल्पनिक गोष्ट तुम्ही उभी करून सांगाल तर ती तुम्ही डिटेलमध्ये नाही सांगू शकणार. पण हा श्लोक त्याच्या सविता मम्मीबद्दलची स्टोरी अगदी डिटेलमध्ये सांगतोय. मला ते वाटतं हा खरं बोलतोय. एक काम करा, याच्या स्कूलमध्ये जाऊन त्याच्या पॅरेंट्सबद्दल, खास करून त्याच्या आईबद्दल चौकशी करा. आपल्याला अंदाज येईल की हे सगळे या श्लोकचे कल्पनेचे खेळ आहेत की तो खरं बोलतोय. ओके सर. अजिबात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की श्लोक अजूनही अर्चनाला घाबरतो. पण नाही, तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता. राघव, मग त्याला तसं समजाव ना. पैसे कशाचे घेतोयस तू? मी पैसे श्लोकला इथे घेऊन यायचे घेतले होते आणि ते मी घेऊन आलो सुद्धा. पण तुम्ही बघितलं ना इथे काय प्रकरण घडलं ते. या बाईचा तमाशा बघितला ना. मी काय नाही तमाशा केला. मी तर काय पण नाही त्रास दिला. तू बघितलं ना. आई तू पण बघितलं की नाही. मी नाही काय केलं. अजिबात नाही. अजून थोडा वेळ माझ्या बाळाला एकटं ठेवलं असतं ना तर देव जाणं काय झालं असतं त्याचं. चल श्लोक आपल्या घरी. श्लोक हे बघ थांब आई. हे बघ मला सोडून जाऊ नको तू. अर्चना प्लीज. अर्चना आनंद प्लीज. आई थांब. श्लोक सोड. श्लोक अर्चना, श्लोक ये माझ्या जवळ. ह्या देशपांडे टीचर आहेत. 2014 साली ह्या श्लोकच्या टीचर होत्या. मॅडम, मला श्लोकच्या पालकांविषयी काय सांगू शकाल? सर, श्लोकचे वडील त्याला शाळेत सोडायला कधीच यायचे नाही. हां, पण एक बाई त्याला सोडायला आणि न्यायला यायची. त्यावेळेस आम्हाला वाटलं की ती श्लोकची आई आहे. पण मग अचानक तिने श्लोकसोबत यायचं बंदच केलं. मग श्लोकला शाळेत न्यायला किंवा सोडायला कोण यायचं? त्याचे वडील यायचे, पण सर त्यानंतर श्लोक खूप उदास आणि अबोल राहू लागला होता. श्लोकशी याविषयी तुम्ही कधी बोलला होता किंवा त्याने स्वतःहून तुम्हाला काही सांगितलं होतं? हो सर, मी 2-3दा प्रयत्न करून बघितले, पण तो खूप गप्प असायचा. मग मी त्याच्या वडिलांशी बोलले, तेव्हा त्यांनी सांगितलं की जी बाई शाळेत सोडायला आणि न्यायला यायची ती त्याची आई नाही, तर त्यांच्या घरातली मोलकरीण होती. अरे हो, आठवली. ही केअरटेकर होती. मध्यंतरी श्लोकला सांभाळायला यायची. कमाल आहे, तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळणाऱ्या बाईचं नाव आणि चेहरा सुद्धा विसरलात. अहो सर, 10-12 केअरटेकर येऊन गेले. आता तुम्हीच मला सांगा, मी माझ्या ट्रॅव्हल एजन्सीकडे लक्ष देऊ की या केअरटेकर बायकांच्या नावं लक्षात ठेवू? बरं, आता कुठे असेल? मला नाही माहित हो, मी कसं सांगू? तुमच्यापैकी हिला कोणी ओळखत? नाही. अर्चनाचा डिवोर्स झाल्यापासून राघवच्या घरी जाणं येणं बंद झालं होतं आमचं. तोच श्लोकला घेऊन आमच्या घरी यायचा. ठीक आहे, अजून काही माहिती लागली तर पुन्हा येऊ. नायकोडी, यांना सविताचा फोटो दाखवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघितले? हो सर, मी सुद्धा नोटीस केलं. श्लोकच्या सविता मम्मीचं रहस्य यांच्याकडेच लपलेलं असणार. मला तर वाटतंय ते रहस्य सविता बरोबर घडलेल्या गुन्ह्यासंदर्भातच असू शकतं. कोणता गुन्हा असू शकतो सर? कदाचित या सविताचा खून झाला असावा. नायकोडी, मागच्या 4-5 वर्षात 20 ते 30 वर्षाच्या बाईंच्या ज्या डेड बॉडीज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सापडल्या त्यांच्या जरा डिटेल्स काढा. ओके सर.
चला. सर, कर्जतमध्ये 2 वर्षांअगोदर एका बाईचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. सर, त्या बाईचं वय सुद्धा साधारण 25 ते 30च्या दरम्यानचं होतं. बॉडी कोणीच क्लेम केली नव्हती आणि कोणीच मिसिंग कंप्लेंट पण केली नव्हती. म्हणून त्या बाईचे नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर, आणि त्या बाईच्या हातावर सविता नावाचा टॅटू होता. हा बघा तो फोटो. सर, आणि त्या बाईच्या अंगावर जे दागिने सापडले होते ते मी कर्जत पोलीस स्टेशनमधून मागवून घेतलेत. हे बघा. सर, अशाच प्रकारचे दागिने श्लोकच्या सविता मम्मीच्या अंगावर पण दिसतात. हे बघा. हो सर, तुम्हाला एक डेड बॉडी काय सापडली, तुम्ही माझ्या मागेच लागलात. नाही, मी मान्य करतो ती बाई माझ्या घरी केअरटेकर म्हणून होती, पण मी तिला का मारेन? तू नेहमीच ना खोटं बोलत आलायस आमच्याशी, समजलं ना? आणि जे काय घडलंय ते तूच सांगू शकतो. तर सांग पटकन, का मारलं सविताला? काहीही बोलताय सर तुम्ही. आणि सर, तुम्ही जे काही बोलताय त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही ना, तर कशाला माझ्या मागे हात धुवून लागलाय? ठीक आहे, आता पुरावे मिळाल्यानंतरच तुमचा पाहुणचार करू, वेगळ्या पद्धतीने. श्लोक बेटा, हे घ्या आईस्क्रीम. थँक्यू काका. बरं मला सांग, तुझी ही सविता मम्मी, तिच्याशी कोणाचं भांडण वगैरे झालं होतं का? तिला कोणी मारलं होतं का? मम्मी! श्लोक? श्लोक, बाजूला हो. ही आई नाहीये तुझी. काय मी हॉस्पिटल मध्ये काय केलंय त्याला मुलगा समजायला लागलीस? माझ्यापासून हिसकावून घेतीस? सोडणार नाही मी तुला, कळलं? काय करतेस? काय? अहो, तुम्ही समजतात काय? माझ्या पोराला माझ्या हिसकावून मला आयुष्याचा त्रास द्यायचा आहे? असं काय नाहीये. मग काय करते? माझ्या पोराला माझ्यापासून बाजूला करते ती बाई. मी जीव गाईन, तिचा जीव गाईन. अरे आनंद, काय चाललंय? अर्चना, जरा शांत हो प्लीज. हो काका, तिनेच मारलं होतं माझ्या मम्मीला. तिनेच मारलं होतं माझ्या मम्मीला काका. तिनेच मारलं होतं. सर, असंही असू शकेल का की मुलापासून वेगळं व्हायला लागू नये म्हणून अर्चनाने सविताचा खून केला आणि आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी अर्चनाच्या भावाने म्हणजे आनंदने सविताच्या मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केला? पॉसिबिलिटी आहे. नाही पण या अर्चनाच्या हॉस्पिटलच्या डिटेल्स काढा. या अर्चनाला या हॉस्पिटलमधून केव्हा केव्हा डिस्चार्ज मिळाला आहे त्या तारखा चेक करा. जर का अर्चनाला मिळालेल्या डिस्चार्जची तारीख या सविताच्या मृत्यूच्या तारखेच्या आसपास असेल तर आपला अंदाज खरा ठरेल. ठीक आहे सर, मी रिहॅब सेंटरमध्ये जाऊन चौकशी करतो. अर्चना, आनंद, अर्चना, ऐक, अर्चना, ऐक, अरे अरे टेरेसवर आहात का तुम्ही? अर्चना, मॅडम, या लवकर. सावकाश, सावकाश, उचला. मी पाणी घ्या. सावकाश या, सावकाश. ऐक, ऐक, सावकाश, सावकाश. ऐक. सावकाश बसवा त्यांना. मॅडम, कुठे लागलं तर नाही ना? आम्हाला अर्चनाला भेटायचं आहे. अहो, तिलाच तर शोधते मी. कुठे गेली माझी पोर माहित नाही. आनंद आणि आरती पण नाहीत घरात. अहो, कुठे गेली असेल माझी पोर? हे बघा, काळजी करू नका, सापडेल, आपण शोधू तिला. रिकामे शेजाऱ्यांकडे बघा गेले का? हो सर. नाही कुठे? घर चेक करा जरा. टेरेस सुद्धा बघा. म्हणजे माझी पोरगी नीट असेल ना? हे बघा, काही होणार नाही, तिला सापडेल. काळजी करू नका. सर,
शेजाऱ्यांकडे चौकशी केली, अर्चना मॅडम कुठेच नाही गेली. सर सगळं घर चेक केलं, कुठेच नाही. अर्चनाचा फोटो आसपासच्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करा. तुम्ही सविताला ओळखत नाही असं खोटं का बोललात? श्लोकने आम्हाला सगळं सांगितलंय. अर्चना आणि सविता एकमेकांना ओळखत होत्या. श्लोक सविताला मम्मी म्हणायचा म्हणून एकदा चिडून अर्चनाने तिच्यावर हल्ला सुद्धा केला होता. होय साहेब, मुलीसाठी मी खोटं बोलले. म्हणजे सविताचा खून अर्चनाने तर नाही ना केला? नाही सर, अर्चना कोणाचा खून करू शकणार नाही. माहिती आहे आम्हाला. अर्चनाने सविताचा खून नाही केला, कारण ज्या दिवशी सविताचा खून झाला त्या दिवशी अर्चना रिहॅब सेंटरमध्ये होती. पण असंही असू शकतं ना की अर्चनाला तिचा मुलगा आणि नवरा परत मिळावा म्हणून श्लोक आणि राघव यांच्या आयुष्यातून सविताला हटवण्यासाठी सविताचा खून तुम्हीच तर नाही ना केला. श्लोक श्लोक चंद्र झोपला. काळजी करू नको. नाही काय हरकत नाही. सर ते मी करतो तुला नंतर. बोला. सर ही अर्चना जिथे तिथे जाण्याची शक्यता आहे तिथे सगळीकडे आम्ही जाऊन तिला शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. ऐकून या अर्चनाचा शोध सुरू ठेवाच, पण या सविताची हिस्ट्री सुद्धा काढा. ती कुठून आली, तिची फॅमिली काय करत होती याची जरा माहिती काढा. कदाचित अर्चनाचं गायब होणं आणि या सविताचा खून होणं यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असू शकतो. ओके सर. सर या. सर या अर्चनाचा अजूनही काही थांगपत्ता लागत नाही. तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तिचं लोकेशनही ट्रेस करता येत नाही. हा पण या राघवबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला कळाली. कोणती? सर राघवचं आणि अर्चनाचं लग्न 2003 मध्ये झालं. 2004 मध्ये यांना श्लोक झाला. त्याच्यानंतर एका वर्षानंतर म्हणजे 2005 मध्ये अर्चनाला रिहॅबमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्याच्या 4 वर्षानंतर म्हणजे 2009 मध्ये अर्चना आणि राघवचा घटस्फोट झाला. सर आणि 2013च्या जुलै महिन्यामध्ये सविता राघवच्या घरी मेड म्हणून कामाला आली. त्याच दरम्यान राघवने श्रद्धा नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं. सर बरोबर लग्नाच्या 6 महिन्यानंतर म्हणजे 2014च्या जानेवारी महिन्यामध्ये सविताचा खून झाला. या सविताच्या मर्डरचा आणि याच्या लग्नाचा काही संबंध तर नाही आहे ना? शक्यता आहे सर. सर अजून एक गोष्ट, ही श्रद्धा लग्नाआधी नेपाळची नागरिक होती. असेल, खूप लोक करतात असं. पण प्रश्न हा आहे की राघवने आपल्यापासून दुसरं लग्न झालंय हे लपवलं असणारच, हे कन्फर्म. पण प्रश्न हा आहे की अर्चनाच्या घरच्यांनी राघवने दुसरं लग्न केलंय हे का लपवून ठेवलं असेल? आपण एक काम करूया, या राघवला सुद्धा तिथेच बोलवून घ्या. ओके सर. हो सर, हे खरं आहे की मी श्रद्धाबरोबर दुसरं लग्न केलं. अर्चनाबरोबर डिवोर्स झाल्यानंतर मला खूप एकटं एकटं वाटायला लागलेलं. मग जेव्हा श्रद्धा भारतात आली तेव्हा आम्ही लग्न केलं. लग्नाच्या थोड्या दिवसातच मला कळलं की श्रद्धा प्रेग्नेंट आहे आणि ते माझं मूल नव्हतं. मला हिच्यावर खूप राग आला. मग आमच्या दोघांचं खूप मोठं भांडण झालं आणि मग आम्ही वेगळे झालो. हो सर, हे खरं सांगतात. यांच्याशी लग्न करायच्या आधी माझा एक बॉयफ्रेंड होता. हे त्यांचंच मूल आहे. मग एवढं सगळं होऊन तुम्ही डिवोर्स का नाही घेतलं? कारण मला हिला शिक्षा द्यायची होती. माझ्याबरोबर डिवोर्स घेतल्यानंतर ती कोणा दुसऱ्या मुलाशी लग्न करून मोकळी झाली असती. मग काय? तुम्हाला सुद्धा डिवोर्स घ्यावं असं वाटलं नाही? खरं सांगायचं सर तर मला आता कुणाशीही लग्न करण्यात इंटरेस्ट नाही आहे. मला आता फक्त माझ्या मुलासाठी जगायचं. सर तुम्हाला काय वाटतं, राघव आणि श्रद्धा यांच्या बोलण्यात कितपत सत्यता आहे? अर्ध सत्य आहे, आणि असं अर्धवट सत्य खूप खतरनाक असतं. सविताचा मर्डर करून एक मोठा गेम खेळला गेलाय. राघव, श्रद्धा, आनंद, आरती की अर्चना कोण गेम खेळलाय ना हेच कळायला मार्ग नाही. शिवाय आपल्याला या सविताची हिस्ट्री सुद्धा कळलेली नाही आणि आता ही अर्चना सुद्धा गायब आहे. या अर्चनाचा तपास कुठपर्यंत आला? सर तपास चालू आहे पण अजून काही लीड नाही मिळाला. लवकरच सापडायला. चला.
श्लोक 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 सर आम्ही अर्चनाच्या घराच्या आजूबाजूचे CCTV फुटेज चेक केले, त्यात एक व्हिडिओ सापडलाय. कोणता दाखव. हे बघा सर. अरे ही तर अर्चना आहे. ही कार कोणाची कळलं काही? हो सर, अर्चनाचा भाऊ आनंद. अर्चनाच्या या किडनॅपिंग मागे नक्की काय रहस्य होतं? अर्चनाचा भाऊ आनंद याने जर किडनॅपिंग केलं होतं तर नक्की का, कशासाठी? अर्चनावर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी टाळण्यासाठी तर त्याने हे पाऊल उचललं नसेल ना? की अर्चनाचा प्रॉपर्टी मधला हिस्सा हडप करण्यासाठीचे हे त्याचे प्रयत्न होते? आनंदचा अर्चना आणि सविताच्या खुनाशी काही संबंध होता का? आणि सगळ्यात महत्वाचं, अर्चना जिवंत सापडणार होती की तिचा मृतदेह सापडणार होता? अनेक प्रश्न होते. ही केस अजूनच गुंतागुंतीची बनत चालली होती. आनंद बंद जागेत राहिल्यामुळे तिला प्रचंड शॉक बसलाय. त्या ट्रॉमातून बाहेर यायला तिला थोडा वेळ लागेल. आनंद, लाज नाही वाटत तुला? बहिणीचं किडनॅपिंग केलंस तू? तुझ्या मोबाईल लोकेशनवर आम्हाला कळलं की तू इथे आहेस म्हणून. नायकोडी घेऊन चला याला. सर मी डॉक्टर, अर्चनाची तब्येत कशी आता? बरं व्हायला थोडा वेळ लागेल. ओके. जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत आमचे कॉन्स्टेबल इथेच थांबेल. ओके, थँक्यू. कळलं मॅडम, तुम्ही इथेच थांबा. हो साहेब, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अर्चनाला नुकसान पोचवायचा माझा काही हेतू नव्हता. मी तर तिला माझ्या बायकोपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. हो सर, माझी बायको आरती अर्चनाला विष देऊन मारणार होती. अर्चना सेफ राहावी म्हणून मी तिला आमच्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं. म्हणजे तुझ्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? हो साहेब, मी खोटं का बोलेन? आणि मला एक सांगा ना, जर अर्चनाला मारायचंच असतं तर तिला हॉस्पिटलमध्ये कशाला घेऊन आलो असतो? साहेब, मी बायको, आई आणि बहीण याच्यामध्ये भरडला गेलोय सर. कसं बसं आयुष्य बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय, पण साहेब मी पण कंटाळलोय आता या सगळ्याला. ठीक आहे, रिकामा याला घेऊन जा. बायकोडी, लक्ष ठेवा याच्यावर एवढ्यात विश्वास ठेवता नाही येणार. याच्या बायकोला बोलवलं? हो सर, येतच असेल. हो, मी विष आणलं होतं, पण ते फक्त माझ्या सासरच्या माणसांना धमकवण्यासाठी. कदाचित अति झालं असतं तर ते मी सुद्धा घेतलं असतं. वैतागले हो मी या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून. मला माझं आयुष्य जगायचंय. असं वाटतं ना की मी उसनं आयुष्य जगते. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, पण या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जाऊ नका. या. नायकोडी, यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवा. आणि राघव आणि श्रद्धा या दोघांवर रिकाम्यानं लक्ष ठेवायला सांगा. ओके सर. हे सगळेच सराईत गुन्हेगार नाही आहेत, पण आयुष्याच्या ओझ्याखाली एवढे दबले गेलेत की यांच्या आतला राक्षस केव्हाही जागा होऊ शकतो. हे कधीही गुन्हा करू शकतात. बरं, या सविताच्या फॅमिलीचा पत्ता लागला? नाही सर, अजून तरी काहीच पत्ता लागला नाही. हे बघ, रिलॅक्स, सगळं नीट होईल. ट्रस्ट मी. अर्चनाच्या गायब होण्यात आणि सविताच्या खुनात तुझा तर हात नाही आहे ना? असं वाटतं की तुझ्याशी लग्न करणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. सर, या श्रद्धाबद्दल एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. श्रद्धा नेपाळवरून इथे आली होती आणि सिटिझनशिप मिळवण्यासाठी तिने राघवशी लग्न केलं. सर, आणि या राघवबद्दल पण एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. मी सिव्हिल कोर्टात जाऊन गेल्या 10 वर्षांचे रेकॉर्ड काढले, तेव्हा कळलं की या राघवने अशा प्रकारची जवळपास 17 लग्न केली होती. काय? हो, ती वेगवेगळ्या कोर्टात जाऊन. म्हणजे हा राघव आधीपासूनच फ्रॉड आहे.
नायकोड, या राघवने कोणाकोणाशी लग्न केली आहेत त्या सगळ्या बायकांना शोधून काढा. ओके सर. क्या करती सर, सिटीजनशिप चाहिए थी इसलिए इससे शादी करनी पड़ी. कदम मॅडम, यांना घेऊन जा आणि यांच्या डिटेल्स घ्या. सर. नायकोडी, या राघवने बऱ्याच बायकांना फसवलेलं आहे. हा राघव फ्रॉड आहेच. त्याला फ्रॉड केसमध्ये आपण केव्हाही पकडू शकतो. पण जर का त्याने सविताचा खून केला असेल तर हे सिद्ध कसं करणार आपण? सर, राघवचे बँक अकाउंटचे डिटेल्स आम्ही चेक केले. त्याच्यावरनं एक गोष्ट कळली की राघवच्या बँक अकाउंटमधनं दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम एका माणसाच्या अकाउंटला ट्रान्सफर होते. कोण आहे तो माणूस? आपल्या खबऱ्यांना कामाला लावलं तेव्हा कळलं की हा माणूस सविताच्या रिलेशनमध्ये. नायकोडी, या राघवला घेऊन या आणि त्या माणसाचं आणि सविताचं काय रिलेशन आहे ते जरा चेक कर. ओके सर. अहो सर, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी सविताचा खून नाही केलाय. हो, मी खरंच सांगतोय. मी 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 मान्य करतो ना की मी फ्रॉड केलाय. मी लग्न केली आहेत पैशासाठी. एक नाही सर, 17 लग्न केली आहेत वेगवेगळ्या बायकांची. पण त्यांना इंडियन सिटीजनशिप मिळवून देण्यासाठी, अजून काही नाही. सर, मी कोणाचा खून नाही केलाय. हो सर. ए, ओळखतो याला? सविताचा बाप. त्याने सगळं सांगितलंय आम्हाला. आता सांग, यांच्या अकाउंटला महिन्याला पैसे का टाकवतो? सर, सविता श्लोकला स्वतःच्या मुलासारखी सांभाळायची, घर सुद्धा सांभाळायची. श्लोक तर तिच्यापासून 2 मिनिटं सुद्धा लांब नाही राहायचा. अगदी आई समजायला लागला. मम्मी 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 हाक मारायचा. मग एका दिवशी सविताला साफसफाई करताना माझे खोटे मॅरेज सर्टिफिकेट सापडले. हे काय नाही ग, हे ते काय नाही ग. तू काळजी नको करूस. तुमच्यासारख्या लालची आणि क्रिमिनल माणसासोबत राहून ना तर श्लोकचं आयुष्य धोक्यात येईल. पोलिसांना सगळं सांगणार आहे आणि श्लोकला तुमच्यासोबत अजिबात राहू देणार नाहीये मी. अगं ऐक 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 ऐक, हे बघ हे सगळं मी सोडलंय ग. श्लोक माझं आयुष्य आहे का आता? तू का माझं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करतेस? तुमचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलंच आहे, पण श्लोकचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही. म्हणजे तू नाही ऐकणार का आता? नाही, सोडा मला. आणि मग मी कर्जतला जाऊन तिची बॉडी जाळून टाकली. सविताचा खून केलास तू, जीव घेतलास तिचा. तिचं म्हणणं खरं होतं. तुझ्यासारख्या माणसासोबत तुझ्या मुलाचं आयुष्य सुद्धा बर्बाद झालं असतं, पण आता नाही होणार. लक्षात घ्या, अति लालसेपोटी नेहमीच माणसं स्वतःचा सर्वनाश करून घेतात आणि त्यातनं तयार होतात ते क्रिमिनल्स. आणि हे क्रिमिनल्स स्वतःच्या हातांनी स्वतःचंच कुटुंब उद्ध्वस्त करतात. हे असे राघव आपल्या आजूबाजूला बरेच फिरतायत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.